नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहतात बीबीसी केज लाईव्ह. कृपया सुरुवातीला विनंती आहे आपल्याला की जर आपण आजपर्यंत हे सत्य आणि वास्तव दाखवणारे चॅनल कुठलेही अनकट करत नाही, जे आहे ते विचार स्पष्ट शब्दामध्ये मांडणारे हे चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ही प्रेस करा, जेणेकरून आमचे सगळे व्हिडिओचे अपडेट आपल्यापर्यंत वेळेत पोहोचू शकतील. सध्या महाराष्ट्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये उबाटा शिवसेना गटाचे 6 खासदार फुटल्याची जोरदार चर्चा आहे आणि ती जवळजवळ 6-7 दिवसापासून ती चर्चा सुरू आहे. आणि आज म्हणजेच 20 जून रोजी या घटनेवर जरा महाराष्ट्रात अधिकची चर्चा होते. त्याचं कारण बी तसंच आहे, कारण हे 6 खासदार जे फुटलेले होते त्यातील एक जे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे थोडेसे वेगळ्या विचारात गेल्याचं किंवा कदाचित आपल्या विचारापासून ते काही आणखीन काही वेगळा निर्णय घेतात का अशी शंका सर्वांना येऊ लागलेली आहे. कारण आजच म्हणजेच 20 जून रोजी त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांची जी हत्या झाली होती 20 वर्षापूर्वी, त्या हत्येचा किंवा त्या प्रकरणाचा, त्या कोर्ट केसचा निकाल आज आला आणि त्याच्यात जे सर्वच आरोपी होते, विशेष म्हणजे ज्यामध्ये तत्कालीन या राज्याचे गृहमंत्री, अनेक अगदी उच्च पदस्थ व्यक्तिमत्व म्हणजेच पद्मसिंह पाटील आणि त्यांच्या बरोबर इतर 8 जण यांना कोर्टानं निर्दोष सोडलेला आहे. 2 दिवसापूर्वी या ठिकाणी ओमराजे म्हणाले होते की हा निकाल माझ्यासाठी महत्वाचा आहे आणि 2-3 दिवसापासून दिल्लीमध्ये हे 5 खासदार पोहोचलेले आहेत. ओमराजे निंबाळकरची तिथं प्रतीक्षा केली जात होती आणि तशातच आज निकाल लागल्यानंतर मात्र ओमराजे निंबाळकरांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितलंय की अद्याप माझा काही निर्णय झालेला नाही आणि त्यामुळं मी माझ्या मतदारसंघातील जनतेला विचारून निर्णय घेणार आहे. अर्थात त्यांनी म्हटलेली ही गोष्ट खूप खरी आहे आणि त्यांनी तसं करायला पाहिजे, कारण ज्या जनतेच्या जीवावर ते निवडून आलेले आहेत त्यांचा विचार त्यांनी घेणं खूप गरजेचं आहे आणि ते करतीलही, त्यात शंका नाही. पण या घटनेची जरा थोडंसं आपण माणुसकी म्हणून बघू. खरं तर माणुसकी बघण्याची आता गरज राहिलेली नाही, कारण राजकारणात या सगळ्या गोष्टी आता अगदी बियाला सुद्धा शिल्लक नाही आहेत. लोकांना खरं तर हा विषयच नकोय, कोण फुटला कुठं गेला, कारण अगदी वीट आलाय लोकांना अशा बातम्या ऐकू. पण तरीही आसपास घडणाऱ्या घटनेवर पाहिल्याशिवाय बोलल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही, कारण आपली समाज व्यवस्थाच तशी बनलेली आहे. ओमराजे निंबाळकर खरं तर त्या 6 खासदारामध्ये गेलेले होते, मात्र आता गोची अशी झालेली आहे जाणाराची बी आणि ओमराजे निंबाळकरांची. कारण जर फुटायचं असेल तर किमान 6 खासदार एकत्रित येऊन फुटता येत होतं, मात्र त्याच्यातील ओमराजे हे आता इथं राहिल्यामुळं, मागा असल्यामुळं 5 खासदार मात्र आता त्यांचं टेन्शन वाढलंय की आता काय करायचं. कारण नसतं आता पुढे त्यांना काहीच करता येत नाही आणि कदाचित ते डिस्क्वालिफाय होऊ शकतात. पक्षानं म्हणजेच उबाटा शिवसेना गट त्यांना अपात्र बी करू शकतो. त्यामुळे ते आता बरेचसे गोत्यात आलेले आहेत. दुसरीकडं ओमराजे निंबाळकरांची हालत बी काही आता साधी राहिली नाही. एक तर वडिलांचा निकाल त्यांच्या बाजूने लागेल, म्हणजेच हत्येकरूंना किंवा आरोपी होते त्यांना कठोर शिक्षा होईल अशी अपेक्षा त्यांना होती. बोललंही जातंय राजकीय क्षेत्रातून की त्यांना कदाचित जेव्हा ते या फुटील खासदारांच्या गटात सहभागी होत होते तेव्हा त्यांना वडिलांच्या या हत्येचा जो निकाल आहे त्यांच्या बाजूने लागेल असं आश्वासन देण्यात आलं होतं. आता ही तोंडी गोष्ट आहे, ते असं काही शक्य नाहीये, पण आज शक्य लोकांची चर्चा आहे का. लोकांना यासाठी वाटतं की सत्ताधारी पक्ष आजकाल अगदी न्यायव्यवस्थेत सुद्धा हस्तक्षेप करू लागलेले आहेत, त्यामुळे कदाचित असं होऊ शकतं असं लोकांचं मत आहे. म्हणजे होणारच नाही या मतावर आता काही जनता राहिलेली नाही. होऊ शकतं, हा झालेलं नसेल ती वेगळी गोष्ट, पण होऊ शकतं या मतावर आता जनता पोहोचलेली आहे. त्यामुळं कदाचित आज जे 20 तारखेला ओमराजे निंबाळकरांनी आपली भूमिका बदलली आहे की नाही, मी
आता लोकांशी चर्चा करूनच माझा निर्णय घेणार आहे. त्यामुळं सगळी मीडिया, सगळं राजकीय क्षेत्र, सगळे पक्ष या संभ्रमात आहेत की नेमकी ओमराजे निंबाळकर यांची भूमिका आता काय असणार आहे. कोणीच अंदाज काढू शकत नाही आणि तेही त्याचा अंदाज लागू देत नाहीत. कदाचित ते जातील बी किंवा जाणार बी नाही ते वेगळं, कारण ते दोन्हीपैकी तर एक होणार आहे, पण ते निश्चित काय हे कोणालाच त्याचा अंदाज घेता येत नाही. आता लोकांना वाटतंय मतदारसंघातल्या की अगोदर शिंदे गटात जे लोक गेले त्यांचं जाणं योग्य होतं, कारण त्यांना मानूया की त्यांना पक्षात थोडंसं अस्वस्थता होती, काम करण्याची संधी नव्हती वगैरे वगैरे काय जे असेल. पण त्यानंतर जे निवडून आलेले खासदार आहेत पक्ष फुटल्यानंतर, हे काही असलं तरी हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेले आहेत. त्यामुळं आता त्यांनी फुटणं हे जनतेला मान्य नव्हतं आणि म्हणून त्यांच्या धाराशिव मतदारसंघातून प्रचंड मोठ्या विरोधात त्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत. त्यामुळेही आता खासदार ओमराजे निंबाळकर अस्वस्थ झालेले आहेत, कारण लोकांच्या पायदळी तुडून, भावना सगळ्या पायदळी तुडून पुढे जाणंही एवढं सोपं नाही राजकारणात. कारण आणि त्याच्यातली त्याच्यात पुन्हा ज्या गटात ते चाललेले आहेत किंवा ज्या पक्षात चाललेले आहेत तो पक्ष सत्तेत आहे आणि त्याच सत्तेत खरं तर पद्मश्री पाटील यांच्या सख्या बहीण सुनेत्राताई पवार या उपमुख्यमंत्री आहेत. दुसरी गोष्ट, त्यांचा मुलगा एक आमदार आहे, जगदीशसिंह राणा हे आमदार आहेत. हे सगळं असताना तिथं खरोखरच त्यांना न्याय मिळू शकेल का? आता ते कारण देत आहेत की लोकांच्या जे काही विकासाच्या भावना होत्या किंवा आशा होत्या त्या मी पूर्ण करू शकत नाही, त्यामुळे माझं जाणं योग्य आहे. परंतु हे जरी खरं असलं तरी कधी कधी लोक नाहीतरी विकास तुम्ही काय करून करता आणि विकास कोणत्या खासदारांनी कुठं काय केलेलं आहे हे जनतेला माहिती आहे. त्यापेक्षा तुमची प्रतिमा स्वच्छ ठेवणं तुम्हाला जास्त महत्वाचं आहे खरं तर यावेळी. कारण लोक विकास कधी कधी विसरून जातात, परंतु तुम्ही केलेल्या चुका, तुमच्यावर असलेले कलंक लवकर विसरत नाहीत. त्यामुळं खरं तर ओमराजे जातीलही कदाचित, कारण बऱ्याच जाणकारांचं मत आहे किंवा अनेकांना वाटतं त्यांनी जे काही अगोदरच कृती केलेल्या आहेत आणि आता वापस फिरणंही सोपं नाहीये, कारण 5 खासदारांना त्यांनी पुढे पाठवले. त्यांचा रोष, त्या पक्षाचा रोष, सगळ्या सत्ताधाऱ्यांचा, भारतीय जनता पार्टीचा, सगळ्यांचा रोष घेऊन माघार घेणंही आता तेवढं सोपं राहिलं नाही. म्हणजे खूपच अवघड परिस्थिती त्यांच्यासाठी आहे. परंतु त्यातूनही काही लोकांना असं वाटतं की इतक्या याच्यातूनही त्यांनी जर समजा परत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात पुन्हा ते राहिले तर कदाचित त्यांचा मान सन्मान, जसं याच्यापूर्वी खासदार वाजे यांना डोक्यावर घेतलं कार्यकर्त्यांनी वगैरे, कारण लोकांना आज बी तुमची इमानदारी खूप महत्वाची आहे. मी या ठिकाणी एक अधोरेखित करतो विषय. जरी राजकीय लोकांना इमानदारीचं महत्व राहिलेलं नसलं तर इमानदारी काय करू शकते, तुम्हाला किती मोठा नायक बनवू शकते, हे 2 व्यक्तीकडे पाहून तुम्हाला नक्की ठरवता येईल. एक व्यक्ती आहे, ठीक आहे, तो ठराविक समाजाशी निगडीत असला तरी आपण अधोरेखित करतो तो इमानदारी गुण म्हणून. मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मराठा समाजाचा विश्वास आणि इमानदारी आणि निर्भयतेतून जो प्रचंड मोठा एक आपल्या प्रतीचा विश्वास संपादन केलाय, त्यामुळेच ते आज नायक बनलेले आहेत. की त्यामुळं समाज त्यांच्या हाकेवर कुठेही उभा राहायला तयार आहे. आणि दुसरा नायक जो की संपूर्ण समाजासाठी काम करतोय ते म्हणजे सध्या अन्न आणि औषधी प्रशासन व्यवस्थेमध्ये आयुक्त म्हणून काम करणारे, प्रशासकीय व्यवस्थेतील एक कर्तव्यदक्ष, इमानदार आणि निर्भीड अधिकारी तुकारामजी मुंडे. या 2 व्यक्तीकडे पाहिलं तर इमानदारी आज बी म्हणजे तिला किती महत्व आहे हे या ठिकाणी लक्षात येतं. म्हणून मला वाटतं की जरी वेळेकाळेसाठी तेवढा वेळ मारून नेण्यासाठी खासदार फुटत असले तरी तो कलंक त्यांना पुढं लोकांमध्ये एवढा सहज पुसून टाकता येईल असं वाटत नाही. त्यामुळं आम्हाला व्यक्तिगत तर असं वाटतंय, समजा आता आपल्या कोणाच्या व्यक्तिगत मतावर राजकारण किंवा काही कोणाचे निर्णय
थांबत नसतात किंवा चालत बी नाही आहेत, परंतु आपण आपली मतं मांडत असतो. तेव्हा इमानदारीने प्रामाणिकपणा कायम ठेवून जर ओमराजे निंबाळकर पुन्हा एकदा याच पक्षात थांबले तर कदाचित ते नायक बनू शकतील. पक्षही त्यांना खूप महत्वाच्या या एखाद्या पदाच्या माध्यमातून त्यांना पुढं एक मोठ्या बनण्याची राजकीय क्षेत्रामध्ये संधी देऊ शकतो. परंतु दुसऱ्या बाजूला त्यांना ते दुसऱ्यांदा पुन्हा निवडून येतील का हा बी प्रश्न राहू शकतो, कारण इमानदारी प्रामाणिकपणावरच त्यावेळेस जास्त हल्ले होणार आहेत आणि त्यामुळं जनतेला कदाचित उत्तर देणंही अवघड बनणार आहे. काही असो, ओमराजे निंबाळकरला हा वेळ काळ अतिशय द्विधा अवस्थेत नेणार आहे. इकडं आड आणि तिकडे विहीर ज्याची अवस्था म्हणतो आपण, तशीच अवस्था कदाचित त्यांची झालेली असू शकते. अखेर आता निर्णय ते घेतील. परंतु एक मात्र खरं की निर्णय काही जरी झाला तरी त्यांना दोन्ही निर्णय तितकेच अवघड आहेत. पुढची वाटचाल पुढे जाण्यासाठी दोन्ही निर्णय त्यांना सोपे नाहीत. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.